महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 7 दिवसांचा आक्रोश, रोजीरोटीच्या लढ्यासाठी उरणचे सफाई कामगार आमरण उपोषणावर। एकीकडे प्रशासनाचे नियम आणि निविदेची चौकट, तर दुसरीकडे कामगारांच्या डोळ्यांतील अश्रू आणि उद्याची चिंता। रायगड जिल्ह्यातील उरण नगर परिषद हद्दीतील कंत्राटी सफाई कामगारांचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। दिनांक 12/2/2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे सुरू झालेल्या आमरण उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। सकाळी 10 वाजल्यापासून कामगार उपोषणस्थळी ठामपणे बसले असून काम द्या, न्याय द्या अशी एकच मागणी ते सातत्याने करत आहेत। कोविड काळातील योद्ध्यांवर अन्याय। गेल्या 15 वर्षांपासून उरण नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेले दलित, आदिवासी आणि गोरगरीब कंत्राटी सफाई कामगार ज्यांनी कोविड काळात जीवाची बाजी लावून शहर स्वच्छ ठेवले, त्यांना 2 मे 2025 पासून कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। कामगारांचे म्हणणे आहे की आम्ही मागील 15 वर्ष उरण स्वच्छ ठेवले, कोरोना काळात अविरत सेवा दिली, पण आज जवळपास 11 जणांना कामावरून काढण्यात आले। आम्ही शहर वाचवलं, पण आज आमच्या घरातील चूल विझली। ठेकेदार कंपनीवर प्रश्नचिन्ह। मे समीक्षा एंटरप्राइजेस या ठेकेदार कंपनीकडे घनकचरा व्यवस्थापनाचे काम आहे, मात्र करारानुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि घरोघरी कचरा संकलन करणे ही कामे योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून शहर अस्वच्छतेकडे झुकते आहे आणि आम्हाला कामापासून दूर ठेवले जात आहे, अशी प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केली। संघटनेची भूमिका ठाम। या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले अनिल जाधव सरचिटणीस, संतोष पवार कार्याध्यक्ष, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर अध्यक्ष यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हा लढा केवळ काही कामगारांचाच नाही, तर त्यांच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचा आहे। आमची एकच मागणी, उरण नगर परिषदेकडून आम्हाला पूर्ववत कामावर घ्यावे। दिव्यांग बांधवाचा जाहीर पाठिंबा। दरम्यान दिव्यांग सामाजिक संघटना उरण या संघटनेतील तमाम दिव्यांग बांधवांनी सदर उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले की कामगारांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही। वेळ आली तर दिव्यांग बांधवही उपोषणात सहभागी होतील आणि संपूर्ण उरण तालुक्यातील आदिवासी व वंचित समाजासोबत एकत्र येऊन आक्रोश व्यक्त करतील। या घोषणेमुळे आंदोलनाला अधिक व्यापक सामाजिक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। रोजीरोटीचा प्रश्न गंभीर। 7 दिवसांपासून अन्नाचा त्याग करून बसलेले कामगार आजही आपल्या हक्कासाठी ठाम आहेत। त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आहे, पण डोळ्यात आशेची ज्योत आहे। हा संघर्ष केवळ कागदोपत्री मुद्दा नाही, तो अनेक कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न आहे। प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने सकारात्मक हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। आम्हाला दया नको, काम द्या। उरणच्या म्युनिसिपल कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे घुमणारा हा आवाज आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर, सहतृप्ती भोईर, अलिबाग। हे उपोषण गोरगरीब, दलित, आदिवासी ज्यांनी 15 वर्ष काम केलं, कोविडमध्ये ज्यांना कोविड योद्धे म्हणून समजले गेले आणि त्या कर्मचाऱ्यांची रोजीरोटी आज गेले 9 महिन्यापासून हिरावून घेतलेली आहे। वस्तुस्थिती पाहिली तर जे टेंडर घनकचरा व्यवस्थापनाचं आहे, घरोघरी जाऊन कचरा गोळा करायला पाहिजे अशा पद्धतीचं टेंडर आहे। अशा पद्धतीच्या करारामध्ये अटी शर्ती आहेत। बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करणे, त्याच्यामध्ये ओला कचरा टाकणं, त्याचं सॅग्रिगेशन करणं, कंपोस्टिंग करणं, गांडूळ खत निर्माण करणे, ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण एकाही अटी शर्तीचं पालन केलं जात नाही। मला प्रश्न पडला आहे की मुख्याधिकारी उरण नगर परिषद आणि त्यांचे सगळे आरोग्य विभागातले कर्मचारी ह्या गोष्टी त्या ठेकेदाराला का सांगत नाहीत आणि ते काम होत नाही म्हणून कमी कामगारांमध्ये काम करून घेतलं जातं आहे। मोठ्या प्रमाणात पैसा हा नगरपालिकेचा, नागरिकांचा हा ठेकेदाराला दिला जातो आहे। जिथे 8.5 लाख रुपये खर्च होतो तिथे 15-16 लाखाचं बिल काढलं जातं आहे, पण या गरिबांना घरी बसवलेलं आहे आणि म्हणून वारंवार मागणी करून सुद्धा काम झालं नाही। आज रस्त्यावरती कचरा पडतो आहे, नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे, विद्रुपीकरण शहराचं झालेलं आहे। त्याच्यामुळे शहरामध्ये लोकांना सकाळी आल्यानंतर बाहेर कचरा दिसतो, घाण दिसते, ती दिसू नये म्हणून घनकचरा व्यवस्थापनाचं काम शासनाने ही योजना काढलेली आहे। मला असं वाटतं की साकल्याने विचार करून नगर परिषद प्रशासनाने आता दिरंगाई न करता या गरिबांना कामावर घ्यावं
आणि उरण तालुक्याची, उरण शहराची पूर्णपणे स्वच्छता करावी आणि ठेकेदाराला त्याच्या अटी शर्तींची जाणीव करून द्यावी. प्रश्न नक्की सुटेल. प्रश्न सुटण्यासारखा आहे. मला विश्वास आहे प्रश्न सुटेल. आमची काही चूक झाली तर आम्हाला काढून टाकले त्यांनी. आणि आम्ही फील्डमध्ये पण काम केलेलं आहे, एवढे वर्ष काम करत होतो आम्ही. आणि आम्हाला काय बोलले काय कॉन्ट्रॅक्ट आले की तुम्हाला आम्ही कामाला घेऊ, ते पण आम्हाला कामाला घेतले नाही त्यांनी. 8 महिने झाले. कोविडमध्ये मग आम्ही काम केलं तरी पण आम्हाला कामावरनं काढून टाकलं. कोविडमध्ये पण आम्ही काम केलं पण आम्हाला काढूनच टाकलं. आमची काय चूक आहे आम्हालाच माहीत नाही. पण आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? आम्हाला त्यांनी कामावर घेतलं पाहिजे. जसं पेमेंट आहे तसं आम्हाला दिलं पाहिजे. त्यांना देतात. कधीपासून काढले तुम्हाला तरी पण? आम्हाला आता 9 महिने नऊ- झाले तुम्हाला 9 काढून. महिने झाले. मग तुम्ही आता सध्या काय करताय? आहो घरातच आहो. काढून टाकलं कामावरची. 9 महिने झाले आम्हाला घेतला नाही आणि घरची परिस्थिती मी घरातच आहे. तर वाईट वाटतंय. आम्हाला कामावरती घ्या. तुमची काय अपेक्षा आहे आता तरी पण? कामावरती आम्हाला घ्यायची ती अपेक्षा आहे.